नमस्कार मंडळी, मी प्रिया. तुमचं स्वागत आहे पेनफुल डिलाइट्स या माझ्या चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत एक पौष्टिक, हेल्दी आणि प्रोटीनने भरपूर रेसिपी हिरव्या मूग डाळीचा ढोकळा. ना बेसन ना रवा, फक्त मूग डाळ आणि थोडेसे घरगुती मसाले आणि तयार होतो एकदम हलका, स्पॉन्जी आणि झटपट बनणारा ढोकळा. चला तर मग बघूया यासाठी काय काय साहित्य लागते. 2 कप भिजवलेली मूग डाळ, 2 मोठे चमचे कोथिंबीर, 1 मोठा चमचा साखर, 2 हिरव्या मिरच्या, 7-8 लसणीच्या पाकळ्या, 1 मोठा चमचा लिंबाचा रस, 1 इंच आले, चवीपुरता मीठ, 1 मोठा चमचा तेल आणि 1 छोटा चमचा सोडा. सर्वात प्रथम आपण भिजवलेली मूग डाळ पाणी न घालता मिक्सर मधून वाटून घेऊया. हिरवी मूग डाळ कशी भिजवायची त्यासाठी पहिली डाळ निवडून घ्यायची असते. त्यामधले दगड, शेंग किंवा पांढरे कण वेगळे करायचे. नंतर ती 2 ते 3 वेळा पाण्याने नीट धुवायची जोपर्यंत पाणी स्वच्छ दिसत नाही. 1 कप हिरवी मूग डाळ असेल तर 3 कप पाणी घालून किमान 6 ते 8 तासांसाठी भिजवून ठेवायची असते. उन्हाळा असेल तर 6 तास पुरेसे आहे आणि जर थंडी असेल तर 8 तास किंवा रात्रभर ही डाळ भिजवत ठेवायची असते. आता आपण एक मसाला बनवणार आहोत. त्यासाठी मिक्सरच्या एका भांड्यात 2 हिरव्या मिरच्या, 6 ते 7 लसणीच्या पाकळ्या, 2 मोठे चमचे कोथिंबीर, 1 इंच आल्याचा तुकडा, चवीनुसार मीठ आणि 1 मोठा चमचा साखर घालून हे जिन्नस वाटून घेऊया. हा मसाला बारीक वाटून घ्यायचा आहे कारण आपल्याला हा मसाला मूग डाळीच्या मिश्रणामध्ये घालायचा आहे. आता या मिश्रणामध्ये आपण 1 मोठा चमचा लिंबाचा रस घालूया आणि 1 मोठा चमचा तेल घालूया. आता हे मिश्रण चांगले एकजीव करूया. आता या मिश्रणामध्ये 2 मोठे चमचे पाणी घालायचे आहे. मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हे पाणी घातले आहे आणि तेच वापरणार आहे. आता हे मिश्रण चांगले एकजीव करून घेऊया. हे बघा, हे मिश्रण इतपत घट्ट असायला पाहिजे. आता हे मिश्रण 10 ते 15 मिनिटांसाठी झाकून ठेवूया. आता आपण ढोकळा वाफवायला ठेवणार आहोत. त्यासाठी एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी घालूया. रिंग बुडेल इतपत पाणी घालावे. आता यामध्ये एक छोटी रिंग घालूया. जर रिंग नसेल तर एखादं वाडगं घ्यायचं आणि ते उलट ठेवायचं. आता यावर झाकण ठेवायचे आणि गॅसवरती मंद आचेवर 15 मिनिटांसाठी उकळवायला ठेवायचे. आता ज्या भांड्यात आपण ढोकळ्याचे पीठ घालणार आहोत ते भांडे आपण तेलाने ग्रीस करायचे आहे. असे सर्व बाजूनी तेल लावून ठेवायचे आहे. आता 10 मिनिटांनंतर ढोकळ्याच्या पिठामध्ये 1 छोटा चमचा सोडा आणि 1 मोठा चमचा पाणी घालून हे मिश्रण चांगले ढवळून घ्यायचे आहे. हे मिश्रण एकाच दिशेने ढवळून घ्यायचे आहे. या मिश्रणामध्ये लिंबू रस असल्यामुळे सोडा टाकताच तो ऍक्टिव्ह होतो, त्यामुळे हे मिश्रण फुलायला लागते. 1 मिनिटभर हे मिश्रण ढवळल्यानंतर लगेचच ते ग्रीस केलेल्या भांड्यामध्ये घालायचे आणि ते एकसारखे करायचे. हे मिश्रण अर्धेच भरायचे. अर्धे भरल्यामुळे ढोकळा फुलायला जागा मिळते. आता लगेचच हे भांडे वाफवायला ठेवायचे. भांड्यामधले पाणी उकळलेले असावे आणि 15 ते 20 मिनिटांसाठी हे मीडियम आचेवरती वाफवून घ्यायचे. आता 15 मिनिटांनंतर चेक करायचे की ढोकळा तयार आहे की नाही. ढोकळ्याच्या मध्यभागी एक काडी किंवा सुरी खुपसवायची. ती साफ बाहेर आली तर ढोकळा पूर्ण शिजला आहे. जर त्याला ओलसर पीठ चिटकून आले तर ढोकळा अजून 5 मिनिटांसाठी वाफवायचा. आता हा ढोकळा आपण थंड करूया आणि नंतर त्याचे काप करूया. आता आपण चटणी बनवण्याचे साहित्य बघूया. त्यासाठी लागणार आहे 1 छोटा चमचा लिंबाचा रस, 2 मोठे चमचे पाणी, 2 मोठे चमचे ओले खोबरे, 2 मोठे चमचे कोथिंबीर, 1 इंच आलं, 2 लसणीच्या पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या, 1 छोटा चमचा जिरे, चवीनुसार मीठ आणि 1 मोठा चमचा साखर. आता मिक्सरच्या भांड्यात हे सर्व जिन्नस घालायचे आहे आणि थोडे पाणी घालून चटणी तयार करायची आहे. ही बघा, आपली चटणी तयार आहे. आता हा ढोकळा तयार झाला आहे. आपण याला कट करूया. आवडीनुसार छोटे मोठे असे तुकडे तुम्ही करू शकता. हा बघा, एक तुकडा कसा जाळीदार झाला आहे आणि हा चांगला फुगला आहे. आता हे सर्व तुकडे मी एका प्लेटमध्ये काढून घेते. आता या ढोकळ्यासाठी आपल्याला फोडणी तयार करायची आहे. त्यासाठी काय साहित्य लागते ते बघूया. अर्धा कप पाणी, 1 छोटा चमचा लिंबाचा रस, 2 मोठे चमचे तेल, 1 छोटा चमचा मोहरी, 7 ते 8 कढीपत्त्याची पाने, चिमूटभर हिंग, चवीनुसार मीठ, 2 मोठे चमचे साखर आणि 2 हिरव्या मिरच्या. आता गॅसच्या मंद आचेवर एक कढई ठेवूया. कढई गरम झाली की 2 मोठे चमचे तेल घालूया. यामध्ये आता 1 छोटा चमचा मोहरी घालूया. मोहरी तडतडली की त्यामध्ये 1 चिमूटभर हिंग घालूया.
आता यामध्ये एक उभी चिरलेली मिरची, 7-8 कढीपत्त्याची पाने घालूया आणि चांगले परतवून घेऊया. आता यामध्ये चवीनुसार मीठ आणि 2 मोठे चमचे साखर घालून चांगले परतवून घेऊया. आता यामध्ये अर्धा कप पाणी आणि 1 छोटा चमचा लिंबाचा रस घालून चांगली फोडणी ढवळून घेऊया. आता आपली फोडणी तयार आहे. आपण ढोकळ्यावरती ओतूया. फोडणी दिल्यामुळे ढोकळा चवदार होतो, त्यामुळे फोडणी देणे आवश्यक आहे. तर अशा प्रकारे तयार होतो प्रथिनांनी भरपूर, हलका फुलका आणि अगदी हेल्दी हिरव्या मूग डाळीचा ढोकळा. चव, पोषण आणि स्पॉन्जी टेक्स्चर एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन. तुम्हीही नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि कमेंट्समध्ये सांगा कशी झाली. आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका पौष्टिक आणि स्वादिष्ट रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.